नित्य स्वामी दर्शन 29 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नवविधा भक्तीमधली तिसरी भक्ती पायरी आहे विष्णू स्मरणाची, म्हणजेच नामस्मरणाची. खरे तर आजपर्यंत मी तुमच्याशी स्वामी समर्थांच्या नामस्मरणासंबंधी खूप विस्ताराने अनेक वेळेला सांगितले आहे. स्वामींच्या नामगायनाला खरोखर सांगतो पर्यायच नाही. तुम्हाला मी सांगतो की सर्वच श्रोत्यांना, स्वामी भक्तांना पावन करून त्यांचा निश्चित उद्धार करणारे कीर्तन आणि भजन जसे स्वामी समर्थांना अतिशय प्रिय आहे, तसेच नाम घेणे स्वामींना प्रिय आहे. स्वामींचे अखंड नामस्मरण सर्वच स्वामी भक्तांना स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडवते. म्हणून स्वामींचे नित्य स्मरण करावे, त्यांच्या नामाचा जप करावा. त्याला काळाचे बंधन नाही, तुम्ही कुठल्या मानसिक अवस्थेत आहात याचे बंधन नाही. म्हणजे काय तर जीव सुखात असो वा दुःखात असो, मनात उद्वेग निर्माण झालेला असो की मन चिंतेने ग्रासलेले असो, आनंद सागरात मन डुंबत असो की दुःख भोवऱ्यात गटांगळ्या खात असो, स्वामींच्या नामस्मरणाव्यतिरिक्त एक क्षणसुद्धा वाया दवडू नये. याचा अर्थ असा की आयुष्यातला हर्षकाळ असो की जीवावर बेतलेला कठीण आणि असह्य काळ असो, प्रपंचातल्या अनंत कटकटीचा कालखंड असो, स्वामींच्या नामस्मरणात खंड पडता कामा नये. स्वामींच्या नामाला आपल्या प्रत्येक श्वासातून ओवणे अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला एकच सांगतो, समर्थांचे सांगणे या संदर्भात फार महत्त्वाचे आहे. नामस्मरणासंबंधी समर्थ म्हणतात की संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळ गती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये. दासबोध 4:3-8. फार मोठे वैभव आणि प्रचंड सत्ता जरी प्राप्त झाली किंवा 18 विश्वे दारिद्र्याचा फटका जरी बसला, अंगावर जरी काळ धावून आला, तरी नामस्मरणाची आनंदस्थिती कधीही विस्कटू देऊ नये. सांगायचा मुद्दा असा की स्वामींचे नाम हाच मानवी आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण आहे. त्यापुढे सर्व सुखे, वैभव, सत्ता फिकी पडते, दुःख दूर पळून जाते. म्हणून नामस्मरणातच आपण दंग व्हावे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.